हो, हॅलो गाईज, वेलकम बॅक टू टुडे 777. तर लॉंग आपण व्हिडिओ काढतोय आणि डिमांडेड व्हिडिओ होती का, तर ट्रेडिंग व्ह्यूवरती बरेच व्हिडिओ आहेत. पण आपण क्लासेस घेतो तर त्या हिशोबाने जे स्टुडंट होते त्यांनी सांगितलं की ट्रेडिंग व्ह्यूवरती प्रॉपर एक व्हिडिओ हवे होते त्यांना. तर त्यांना अजून समजत नाही की ट्रेडिंग व्यू कसं यूज करायचं. ही व्हिडिओ डेडिकेटेड त्यासाठीच आहे. शॉर्ट व्हिडिओ आहे, सिम्पलमध्ये सांगितलं जे युजफुल आहे तेवढंच सांगते, बाकी एक्स्ट्रा काही मी सांगत नाही आहे. आणि ह्याच्यानंतर एक फिबोनाकीवर व्हिडिओ काढायचे, फिब रिट्रेसमेंटवरती. तो ती पण व्हिडिओ लवकरच येईल. ती फिब रिट्रेसमेंटची व्हिडिओ तर ऑन डिमांड व्हिडिओ आहे. तो या व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्हाला फोनमध्ये वेगळा ह्याचा जो व्ह्यू दिसेल ट्रेडिंग व्ह्यूचा तो वेगळा दिसणार. आणि ह्याच्यामध्ये जरा व्ह्यू आहे तो वेगळा आहे ट्रेडिंग व्ह्यूचा. म्हणजे लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप आणि पी सी मोबाईलमध्ये वेगवेगळं दिसतं. लॅपटॉप पी सीमध्ये सेम दिसेल, त्यामध्ये मोबाईलमध्ये थोडं वेगळं आहे. आहे बाकी सेमच. ही तुमची स्क्रीन आहे. ओपन केलं तुम्ही ट्रेडिंग व्यू, साईडला हा जो ऑप्शन आहे ते नाव पण येते वॉच लिस्ट. वॉच लिस्टमध्ये ते तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला जे काय पाहिजे. आता हे जे मी पेयर्स ॲड केले, तसं इथे प्लसमध्ये गेलो आपण, काय इथे प्लसमध्ये गेलो तर आपल्याला जो पेअर पाहिजे तो आपण ॲड करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल मी फॉरेक्स करतो, जी बी पी यू एच डी बघितलं, जी बी पी यू एच डी. चला, तर मग हा ऑर्डरचा मला ॲड करायचा आहे, तर मी हा प्लस आयकॉनमध्ये केलं की हा इकडे ॲड झाला इथे. तर असे आपण इथे ॲड करू शकतो जे आपल्याला पाहिजे, जे पेअर्स पाहिजेत किंवा जे इंडियन मार्केटमध्ये हे करतात, ज्यांना बँक निफ्टी वगैरे करायचं ते ॲड करू शकतात तसं. इथे फॉरेक्स इथे आपण नाव देऊ शकतो. इथे ॲड सेक्शन आहे, इथे बघा. आता एक पर्टिक्युलर ह्याला मी नाव दिलं, क्रिएट न्यू लिस्ट केलं. आता प्रो व्हर्जन लागेल यासाठी. आता मी इथे क्रिएट न्यू लिस्ट न करता ॲड सेक्शन करतो. इथे मी ॲड सेक्शनमध्ये सेक्शन ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथे बघा काय केलं, इंडियन मार्केटमध्ये कसं केलं, ॲड सेक्शन इंडेक्समध्ये दोनच ठेवले आणि दुसरं ॲड सेक्शन करून स्टॉक ॲड केले. तसं मी ॲड सेक्शन करून तुम्ही वेगवेगळं ठेवू शकता. म्हणजे ॲड सेक्शन केलं त्याच्या खाली तुम्ही स्टॉक्स ठेवू शकता, किंवा म्हणजे त्या सेक्शनवरती लिहायचं की काय काय तुम्हाला कशासाठी यूज आहे त्याचा, कशासाठी तुम्ही ॲड करतात तो. आता इथे मी लिहिलं मेजर पेअर. आता हे सेक्शन्समध्ये मी इथे इथे लिहितो कमोडिटी. कमोडिटी लिहिला, मी हा इथे घेतो. कमोडिटीचे जे पेअर आहे, कमोडिटीचे जे पेअर आहे तसं यू एस ऑइल एक येतं. दाखवायला तुम्हाला ॲड करतो फक्त. किंवा सिल्वर आहे, एक्स ए जी यू एच डी, सिल्वर आहे, सिल्वर ॲड केलं. हे सगळे जे कॉमोडिटी पेअर आहेत ते मी कॉमोडिटीमध्ये ॲड करतो. त्या टाईपमध्ये तुम्ही सेक्शन ॲड करून तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला जे काय पाहिजे ते पेअर्स त्या हिशोबाने. ते अलर्ट्स आहेत जे तुम्ही अलर्ट लावतात. आता इथे फॉर एक्झाम्पल इथे अलर्टचं ऑप्शन येतं, हे सगळे मी लावलेले अलर्ट होते. ते अलर्टचं ऑप्शन येते, ते प्लस आयकॉन. आता तुमचा व्ह्यू समजा इथून डाऊन साईडचा आहे, तुमचा व्ह्यू आहे डाऊन साईडचा, बरोबर. तुम्हाला समजणार कसं, तुम्ही काय बघत बसणार आहे का 24 तास, नाही. तर इथून तुम्ही अलर्ट लावायचं. ते प्लस आयकॉनवर क्लिक केलं की ऑप्शन येतं ॲड अलर्टचं. अलर्ट ॲड केला, इथून जर लेवल ब्रेक केली इथून तो तुम्हाला मेसेज येणार. म्हणजे अलर्ट वाजणार, बीप वाजणार, किंवा तुम्हाला मेलवरती तुमच्या मेसेज, ज्या मेलवर तुमचे लॉग इन आहे त्या मेलवर हे येणार, तुम्हाला टेक्स्ट मेसेज आपलं मेसेज येणार मेलवर. बाकीचे हे जे आहेत ना, त्या बघायची गरज नाही ना. त्याच्यामध्ये घुसू नका दुसरीकडे कुठे. सेकंड थिंग, इथे तुम्हाला ते दिसणार ज्या पेअरमध्ये तुम्ही आहे ते पेअर इथे तुम्हाला दिसतं. आता बघा मी यू एस डी जे पी वाय केला, यू एस डी जे पी वाय, बिटकॉईन बिटकॉईन, हे असं तुम्हाला इथे शो होतं. त्यानंतर हे टायमिंग्स आहेत, हे टायमिंग आहे 1 मिनिट, 5 मिनिट, 15, 30, 1 आवर, 2 आवर, 4 आवर, डे, मंथ. तर इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यात जे मी स्टार मार्क केलेत ना तेवढं तुम्ही, तुम्हाला जर करायचे तर करू शकता. पण हे स्टार मार्कच आहे जे इम्पॉर्टंट टाइम फ्रेम आहे जे मी केले स्टार मार्क. असं तुम्ही स्टार मार्क करून इम्पॉर्टंट तुम्ही पण सेम सेटिंग करू शकता जशी मी केली, जर तुम्हाला करायची असेल तर. सो हे सेटिंग तुम्ही करून घ्या, तुमच्या ते अप्लाय करून घ्या.
तुम्ही चेंज करू शकता टाइम फ्रेम 1 मिनिटचा, 5 मिनिटचा, 3 मिनिटचा, 30 मिनिटचा, 1 आवरचा. ओके, म्हणजे एक एक कॅन्डल ते 1 आवरची असणार. 2 आवरचं केलं तर एक एक कॅन्डलचा टायमिंग 2 आवरचा असणार. 8:30 टू 10:30. 4 आवरचा केला तर 4 आवरची एक कॅन्डल दिसणार. मंथचं केलं तर 1 महिन्याची एक कॅन्डल दिसणार. ऑगस्ट, सप्टेंबर. खाली इथे तुम्हाला दिसतंय बघा, हे बघा. ऑगस्ट आहे, ते खाली तुम्हाला एंडला दिसतंय. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तो आपण ट्रेडिंग करताना 5 मिनिट्सवरच करतो. सेकंड ऑप्शन इथे हे आहे, जर तुम्हाला क्रॉस पाहिजे, हा डॉट हवे, एरो पाहिजे, याचं काय एवढं हे नाही, क्रॉसच ठेवून द्या. त्यानंतर ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईन काय आपल्याला करते की ट्रेंड लाईन व्हेरीफाय करायला की ट्रेंड कुठला आहे. त्या जास्त कोण यूज नाही करत. जे बघा, अप ट्रेंड आहे, अप ट्रेंड व्हेरीफाय करायला आपल्याला ट्रेंड लाईन हेल्प करतो. ट्रेंड लाईनचा मिनिंगच काय, ट्रेंड काय चालू आहे, अप ट्रेंड चालू आहे, डाऊन ट्रेंड चालू आहे. ओके, असं आपण यूज करतो. याच्यामध्ये पण जे मी स्टार मार्क केले तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्ही नंतर ते हे करू शकता. हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल रे आणि पॅरलल चॅनल. सो हॉरिझॉन्टल लाईन इथे जे शॉर्टकट दिलेत, आता मी तुम्हाला डायरेक्ट इथे दाखवतो. तर तुम्हाला माहिती आहे मी लेवल कसे मार्किंग करतो. फॉर एक्झाम्पल, हे समजा इथून माझा व्ह्यू आहे डाऊन साईडचा, तो मी इथे मार्किंग करणार. हे लेवल ब्रेक केली तर डाऊन साईड जाणार. ही हॉरिझॉन्टल लाईन, अल्ट एच हॉरिझॉन्टल, अल्ट व्ही वर्टिकल. तुम्हाला दिले सगळं. हॉरिझॉन्टल लाईनचं अल्ट एच, हॉरिझॉन्टल रे अल्ट जे, म्हणजे हे हाफ येते. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी येऊ शकते. हॉरिझॉन्टल लाईन डायरेक्ट मारली तर ती पूर्ण जाणार, पूर्ण बॅकपर्यंत एकदम लास्ट. ओके, सो हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. पॅरल चॅनल सेम आहे ट्रेंड लाईन टाईपमध्ये, फक्त एवढंच तिथे थोडं ब्रॉड दिसतं म्हणून. हे बघा, तुम्ही मार्किंग केली एवढी, तुम्हाला कळतंय ना थोडं प्रॉपर. हां, आता हे थोडं प्रॉपर वाटतंय, सपोर्ट घेते. ओके, तो असंही ब्रॉड करू शकतो त्या लाईनला, किंवा असं डायरेक्ट एक असं मार्किंग करू शकतात. यूट्यूबला किंवा इन्स्टाला तुम्ही बघितलं बरेच जणांच्या स्टोरीवरती असतं किंवा रील्समध्ये दिसतं असं. वेब रिट्रेसमेंटवरती व्हिडिओ काढायला, आता हा एक टूल आहे. हे सगळे टूल्स आहे जे आपण मार्केटचं ट्रेंड काय चालू आहे तर किंवा मार्केटमध्ये कुठली मुवमेंट येऊ शकते, अपसाईड मूव्ह जाईल का, डाऊनसाईड मूव्ह जाईल का, तर ते सगळं हे करण्यासाठी. तर ह्याच्यात आता घुसू नका. मी फिब रिट्रेसमेंटची पहिली व्हिडिओ जुनी काढलेली आहे ती बघा आधी. त्यानंतर मी आत्ता एक नवीन व्हिडिओ काढेन, ह्यानंतर मी ती पोस्ट करेन, तर तेव्हा ती बघा. ह्याच्यामध्ये जाऊ नका पॅटर्न्समध्ये. हे लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन. आता बरेच जणांना समजत नाही की लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन हे कशी लावतात. फिबोनाची पण कळत नाही कसं लावतात, ते पण मी नंतर सांगतो, आता सांगतो. फॉर एक्झाम्पल, इथून व्ह्यू तुमचा डाऊन साईड आहे, ही लेवल ब्रेक झाली, त्या लेवलपासून खाली गेला मार्केट, या लेवलपासून मार्केट खाली गेला तर डाऊन साईड व्ह्यू तुमचा किंवा जे काय असेल. तर मला वाटतं डाऊन साईड आहे. इथून काय करणार, या लेवलपासून मी एस एल लावणार, क्लिक केलं शॉर्ट पोझिशनवर. हे बघा, जे तुम्ही स्टार मार्क करणार ना ते तुम्हाला इकडे दिसणार असं. हा हा, एक पॅच येणार असं. तर व्ह्यू डाऊन साईड जर असेल, तुम्ही काय करणार, इथून घेणार शॉर्ट पोझिशन, इथे क्लिक करा. जिथे तुमचा व्ह्यू, जिथून तुमचं स्टार्टिंग आहे, इथून ब्रेक केलं तर खाली येणार, त्या तिथे क्लिक करा. त्यानंतर मग आय एस एल तुम्हाला किती ठेवायचं आहे, हे तुम्हाला किती लावायचं आहे तुम्ही करू शकता. किंवा मग जर ह्याच्यातून तुम्हाला हे प्रॉपर नंबर लावताना तर साईडला तुम्हाला दिसतंय तर थोडं फ्लक्च्युएशन होतं, नाही होतं, तुम्हाला लावता येत नाही. सरळ सेटिंग ह्याच्यावर क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं, एंट्री प्राईस म्हणजे ही लेवल, प्रॉफिट लेवल म्हणजे ही लेवल, आणि स्टॉप लॉस लेवल म्हणजे ही लेवल. ते तुम्ही डायरेक्ट मॅन्युअली टाईप करू शकता ते तुम्हाला पाहिजे ते. इथे मी टाईप केलं 475 होतं तर 470 केलं. प्रॉफिट लेवल बघा ही जरा खाली आली. आता तुम्ही असं मॅन्युअली पण करू शकता, असंही करू शकता किंवा तिथून नंबर्सने करू शकता.
आता फॉर एक्झाम्पल तुमचा व्ह्यू आहे की इथून मार्केट अपसाईड मुवमेंट आहे त्या पॉईंटपासून. प्रॉपर स्टडी पाहिजे, हे जस्ट मी तुम्हाला आता सांगायला सांगतो. फॉर एक्झाम्पल या लेवलपासून मार्केट अपसाईड व्ह्यू देईल असं तुमचं हे आहे, तर इथे तुम्ही मार्किंग करा. आणि हा तुमचा एस एल असेल जो लो आला, आणि हा तुमचा असा टार्गेट. पण जो काय तुमचा टार्गेट असेल, जो काय तुमचा एस एल असेल तुम्ही ठेवू शकता. तेव्हा ॲज इट इज ह्याला पण आहे, तुम्ही इथून चेंज करू शकता डायरेक्ट. प्रॉफिट लेवल, ही प्रॉफिट लेवल जी असते ती एंट्री प्राइस म्हणजे ही जिथून तुम्ही एंट्री करता, आणि स्टॉप लॉस लेवल म्हणजे जिथे तुम्ही हा स्टॉप लॉस ठेवला. तुम्ही तसं पण चेंज करू शकता, इथून ॲडजस्ट करून पण चेंज करू शकता. नंतर ब्रशेस. आता ह्याचा काही एवढं यूज नाही ब्रशचं. मला जर असं नॉर्मल बघायचं असेल, स्टडी करायचं असेल, आता जसं मी तुम्हाला शिकवताना क्लासेसमध्ये कधी कधी दाखवतो ब्रश ड्रॉ करून, त्यासाठी यूज होतं. किंवा तुम्हाला असं बघतायत तुम्ही मार्केट, फॉर एक्झाम्पल मोठ्या टाइम फ्रेममध्ये बघता असं, अरे हां इथे थोडंसं हा पॅटर्न बनलाय का काहीतरी, ते एक असं ड्रॉ करण्यासाठी तुम्ही तो ब्रश यूज करू शकता. त्याचं काही यूज, बाकी एवढं काय नाही. ठीक आहे. तो हे ॲरो वगैरे आहे, त्याचं काय एवढं हे नाही आहे. तुम्ही ते स्टेटस बिटस टाकतात तेव्हा ते मार्किंग करता, हा इथून माझा व्ह्यू वेबसाईट आहे तर मार्किंग केली, ह्याच्यात कुठे जाऊ नका जास्त. हा रेक्टँगल, हा इम्पॉर्टंट आहे. रेक्टँगल काय आहे? आपल्याला लेवल ह्याच्यासाठी मार्किंगसाठी रेक्टँगल मार्क केला इथून. आता तुम्ही ही लेवल मार्क केली इथून, हा एक मला झोन वाटतं जो प्रॉपर आहे ऑफ साईड व्ह्यूसाठी, हा एवढा. इथून मार्केट सारखं काय घेत आहे, डिमांड आले सारखा, इथून सारखा सपोर्ट घेते मार्केट. ओके. आता बघा आपलं डाऊन साईड व्ह्यू होता मगाशी बोललो इथून. आता तर असता तर तुमचा टार्गेट हिट झाला असता, म्हणजे एक तुम्हाला असं दिसेल की हां चल बाबा इथून माझा डाऊन साईड व्ह्यू आहे, इथे एक साईड ठेवला आहे आणि हा माझा टार्गेट आहे, तर हे असं वर्क करतं ते. ओके. तो रेक्टँगल, तर रेक्टँगल काय काम करतं, म्हणजे तुम्ही आता मार्किंग केलं आहे, तुम्हाला अशी ती लाईन्स नाही मार्क करायच्या आहेत. तुम्हाला लाईन न मार्क करता तुम्हाला असं रेक्टँगलही मार्क करा, म्हणजे मी आता जशी अशी लाईन मार्क करतो, तर असं न मार्क करता तुम्ही असंही मार्क करू शकता. रेक्टँगल घेतलं आणि ह्या लेवलपासून जरा सपोर्ट दिसतोय, मार्किंग केली अशी. तो आता ही लेवल जेव्हा ब्रेक होईल तेव्हा डाऊन साईडचा व्ह्यू माझा ॲक्टिव्ह होईल. असं तुम्ही रेक्टँगल हे करू शकता, रेक्टँगलने मार्किंग करू शकता अशा टाईपमध्ये. ओके. ह्याच्यात दुसरं काय हे नाही आहे सांगण्यासारखं. हे पाहत आहे त्याची मार्किंग करतो आपण, दाखवतात स्टेटसमध्ये. इंस्टावर तुम्ही बघतात स्टोऱ्या, भरपूर जण स्टोरी टाकतात, मी कधी कधी टाकायचं. टेक्स्ट, तर टेक्स्टमध्ये काय आहे, तुम्हाला ट्रेडिंग करता एवढं काही यूज नाही, तुम्हाला काय पाहिजे तिथे टाईप करू शकता, बस एवढंच. मेजर हे स्केल, स्केल कशासाठी आहे, फॉर एक्झाम्पल इथे जसं मी बोललो तुमचा इथून डाऊन साईडचा व्ह्यू होता. ओके. आणि तुम्हाला बघायचं जर इथून लेवल ब्रेक केली, ही लेवल ब्रेक केली, आपण आधीच कधी पण रेडी राहायचं असतं बरोबर. आता इथे सगळं ओपन स्पेस आहे, इथे थोडंसं आहे, तर इथपर्यंत मार्केट येईल असं तुमचा व्ह्यू आहे. तर तुमचं मला किती पिप्स भेटणार आहे, तर ह्या इथून तुम्ही एंट्री करणार होता तर इथून एवढं जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला किती भेटणार आहे पिप्स, दिसत आहे किती पिप्स भेटत आहे, किती पॉईंट्स कॅप्चर करतोय आपण. पॉईंट्स आपण इंडियन मार्केटमध्ये पॉईंट्स बोलतो आणि त्यामध्ये पिप्स बोलतो, असं पिप्स कॅल्क्युलेशन. त्यासाठी तुम्ही हे करू शकता, किंवा इथून मार्केट अपसाईड गेला तर किती पॉईंट्स मूव्ह झाला, इथून पॉईंट वर गेला, किती पिप्स वर गेला. ओके. आपण इंडियन मार्केटमध्ये पॉईंट्स बोलतो आणि याच्यामध्ये पिप्स बोलतो. सो अशा टाईपमध्ये वर्क करतात. इथून तुम्ही डायरेक्ट डिलीट मारू शकता 3 ड्रॉइंग्स. एवढे पण मी ड्रॉइंग केले 1 2 3, आता 3 आहेत. आता अजून एखादा मी काढला काहीतरी तर इथे 4 येईल. एकत्र 4 ड्रॉइंग मी डिलीट मारायचे. हां चला डिलीट मारले. इंडिकेटर हे वरती माझे 2 इंडिकेटर ठेवलेत मी. ओके. सो हे इंडिकेटर मला डिलीट मारायचे, तर मी इथून इंडिकेटर डिलीट मारा, डिलीट झाले. तो अशा टाईपमध्ये वर्क करतात. आता हा मॅग्नेट काय आहे, तो मॅग्नेटने काय होतं, बाकीचे काय जाऊच नका, काय तरी उगाच हे करण्याची गरजच नाही म्हणून मी सांगत नाही, वेस्ट ऑफ टाइम. मॅग्नेट 2 टाईप ऑफ मॅग्नेट आहे, वीक मॅग्नेट आणि स्ट्रॉंग मॅग्नेट. स्ट्रॉंग मॅग्नेट
किंवा वीक मॅग्नेट काम तेच करतात अशा टाईपमध्ये. जेव्हा तुम्ही मार्किंग करता एखाद्या लेवलला, एखादा काय मार्किंग करता, जसं फिबोनाची मार्किंग करतात, तर तुमचा इथून आहे म्हणून इथून डाऊन साईड, इथून या पॉईंट बघा एकदम कट टू कट बघा, पॉईंट पॉईंट पकडत आहे बघा, दिसतं तुम्हाला? पॉईंट पॉईंट पकडत चाललंय एकदम, पॉईंट टू पॉईंट पकडत जातं. आता हे मी मॅग्नेट बंद केलं, तो आपल्या मर्जीने आपण ठेवू शकतो, आपल्या सोबत चाललंय एरोचे. जेव्हा मी वीक मॅग्नेट करतो तेव्हा तो तेवढा वीक, थोडा वीक असतो, तेवढा काही हे नाही करत आहे बघा, थोडा वीक आहे ना. जवळ गेल्यावर तो जातो चिपकायला, हे बघा. आता माझ्यासोबत आहे, ती जवळ जाते तेव्हा तो जातो बघ, असं. आणि हात जर मी स्ट्रॉंग केला तर आधीच जातो इथे बघा, पॉईंट टू पॉईंट. तुम्हाला मार्किंग करायचं आहे इथून ही लेवल अशी. तर हे असं काम वर्क करतं प्रॉपर मार्किंगसाठी. तर ह्याचं पण काही एवढं हे नाही आहे. ह्याच्यामध्ये काय सांगण्यासारखं एवढं नव्हतं. तर पी सीमध्ये तुम्ही यूज करताय, तर पी सीमध्ये यूज करताय तर तुम्हाला थोडं वेगळं जाईल. इथून तुम्ही हे करू शकता. मोबाईलमधून पी सीमध्ये यूज करायला थोडं अवघड आहे, पण एवढं काय नाही. समजलं, डेली यूज केला फोनमध्ये तर तुम्हाला समजून जाईल. फोनचं पण इझी आहे, हे पण इझी आहे. इथून तुम्हाला ते काय कॅन्डल सिलेक्ट करायचं, आता कोणाला कॅन्डल्स आवडतात, कोणाला हेकेनशी आवडतं, तर ते सगळं तुम्ही ठेवू शकता. आणि तुम्ही इंडिकेटर्स, इंडिकेटर्स आपल्याला इंडिकेटरवर क्लिक केलं, कुठला इंडिकेटर हवे सर्च केलं, तसं आता मॅकडी, ते इंडिकेटर ठेवतच नाही म्हणून मी नावं पण नाही पाठ करत. हा रिप्ले ऑप्शन आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि तुमच्याकडे प्रो व्हर्जन असेल किंवा विकत घेतलं तुम्ही, तर तुम्ही इथे असं प्रॅक्टिस करू शकता. हे बंद करून परत इथून मार्केट का कसं काय गेलं, काय आलं, तर तसं प्रॅक्टिस करू शकता. ह्याच्यावर क्लिक केलं की डायरेक्ट इथून पण तुम्हाला चेंज करता येतं. डायरेक्ट त्याच्यामध्ये गेलं. ओके. आणि ह्याच्यामध्ये सेटिंग्समध्ये काय आहे, होम नोटिफिकेशन ॲप सेटिंगमध्ये त्यात काय छेडछाड करायचंच नाही आहे. तुम्हाला डार्क व्हर्जन, नाईटसाठी डार्क आणि लाईटमध्ये जर पाहिजे ते तुम्ही इथून ठेवू शकता. हे साइन आउटचं ऑप्शन आहे. इथे सगळं हे फॉर एक्झाम्पल असं झालं असेल एकदम, तुम्हाला असं ॲडजस्ट करेपर्यंत एवढं असं 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 नाही करायचं. डायरेक्ट राईट क्लिक करायचं, रिसेट टू, आता नाही येणार ऑप्शन, आता येणार, हे आलं, रिसेट टू चार्ट व्यू डायरेक्ट. ओके. सेटिंगमध्ये गेलो आपण, मोड सेटिंगमध्ये तुम्हाला सिम्बॉलचे, बॉडीचे हे कलर चेंज करायचे बघा, ऑरेंज झाले असे. तुम्हाला जे काही चेंज करायचे किंवा हे आपल्या डिफॉल्ट केलं तर आहे ते होणार. इव्हेंट, ट्रेडिंग, कॅनव्हास, हे तुम्हाला सगळं चेंज करता येतं, बॅकग्राऊंड वगैरे, सॉलिड वगैरे, हे म्हणजे हे जे काय आहे ना, हे तुम्हाला भरपूर काय काय आहे ते चेंज करता येतं. पण ते काय तुम्हाला करायची गरज नाही म्हणून मी काय एवढं सांगत नाही, आता काय गरजच नाही त्याची. ते तुम्ही चेंज करू शकता असं बॅकग्राऊंड, त्याची नीड नाही काय. वॉटरमार्क तुम्हाला ठेवायचे, तर गोल्ड चालू आहे XAU USD, तर इकडे येईल XAU USD असं. कलर चेंज करायचा, कलर चेंज करू शकता. हो. इथून टाइम आपला कोलकाता येतो इंडियासाठी, हे सगळं आहे. बॅकग्राऊंड बस एवढंच आहे, सिम्पल. जास्त काय आतमध्ये डीप जाऊ नका, एवढंच सिम्पल बाहेर जे आहे तेच बघा, जास्त काय हे करायची गरज नाही. जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला येईल सगळं. स्पून फिडिंग तर नाही देणार ना आपण, तुम्हाला तुमच्याकडून काहीतरी बघायला लागेल. आणि इझी आहे, एक लहान पोरगाही करू शकतो तर त्याने दोनदा तीनदा यूज केलं तर ठीक आहे. तो ह्याचं जरा प्रॅक्टिस करा बघा, तुम्हाला समजेपर्यंत कुठे हे लावायचे पोझिशन. आता बहुतेक जणांचं पोझिशन लावण्यामध्येच टाईम निघून जातो. आता ते लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन अशी लावतात. तर इथून डाऊन साईडचा व्ह्यू आहे त्यांचा, इथून डाऊन साईडचा व्ह्यू तर इथेच लावते, म्हणजे व्ह्यू इथून होता त्या लेवलपासून, ते इथेच लावणार वरती असं लावून. तुम्हाला मी मगाशी दाखवलं तर ते तुम्ही नीट बघा. बस तो नेक्स्ट व्हिडिओ मी काढेल की रिट्रेसमेंटवरती, प्रॉपर एक अजून लोकांना माहिती नाही पडले की नक्की फिबोनाची लावतात कसं.
तर बरेच जणांनी मी बघितलंय मार्केट तिथून डाऊन जाणार आहे किंवा अपसाईड जाणार आहे. तर ते लोकांनी ना असं लावलं आधी, म्हणजे काही. सो त्यासाठी मला व्हिडिओ काढायचे, तर ते स्टुडंटसाठी ऑन डिमांड व्हिडिओ आहे. ती मी काढेन आता थोड्या वेळाने. ही ज्या पोस्ट करेन त्यानंतर मग ती पोस्ट करेन. पहिली व्हिडिओ बघून घ्या. ओके. आणि आता बरेच दिवसांनी यूट्यूबला व्हिडिओ टाकतोय, तो ट्राय करेन की नेहमी मी टाकत राहीन व्हिडिओ. आणि विचार करतोय थोडंसं गेमिंग पण चालू करूया फनसाठी. थोडंसं एन्जॉयमेंट पण पाहिजे सोबत, तर पूर्ण खराब होऊन जातं ना विचार करून करून. सो त्यासाठी. हो ठीक आहे. बाकी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा.